मध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले। डॉक्टर उमर मोहम्मदनं कार स्फोट करत हा हल्ला घडून आणला। सुरक्षा यंत्रणांनी फरीदाबाद मॉड्यूल उद्ध्वस्त केल्यानंतर अटकेच्या भीतीनं डॉक्टर उमर मोहम्मदनं घाई गडबडीत हा हल्ला घडून आणल्याचं बोललं जातंय। या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याआधी डॉक्टर उमरनं त्याच हुंडाई i20नं फरीदाबाद ते दिल्ली असा तब्बल 10 तासांचा प्रवास केला आणि या 10 तासांच्या प्रवासामध्ये त्यानं लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये तब्बल 3 तास घालवले आणि त्यानंतर हा स्फोट घडून आणला। अटकेच्या भीतीनं घडवला स्फोट। डॉक्टर उमरचा आत्मघातकी हल्ला। डॉक्टर मॉड्यूलचा पर्दाफाश। दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ल्याजवळच्या सुभाष चौक सिग्नल जवळ सोमवारी 6:52 ह्युंडाई i20 कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळचा परिसर या स्फोटानं हादरलाय। डॉक्टर उमर मोहम्मदनं हा कार स्फोट घडवून आणलाय आणि या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। डॉक्टर उमरनं कशा पद्धतीनं हा स्फोट घडवून आणला ते पहा। सकाळी 8:04 ह्युंडाई i20 कार ही फरीदाबादच्या मार्गावरून दिल्लीच्या वेशीवर असलेल्या बादरपूर टोल प्लाझावर पोहोचली। तिथून ती ओखाला इंडस्ट्रियल परिसरातल्या पेट्रोल पंपाजवळ काही काळ थांबली आणि त्यावेळी सकाळचे 8:20 झाली होती। पुढे दिवसभर दिल्लीतील दरियागंज मार्केट, कश्मीरा गेट आणि सुनेहरी मस्जिद या दिल्लीतल्या वर्दळीच्या ठिकाणी ही कार फिरताना आढळून आली। सोमवारी 3:19 लाल किल्ल्याजवळच्या पार्किंग परिसरात ही कार पार्क करण्यात आली। जवळपास 3 तास ही कार या ठिकाणी पार्क होती। संध्याकाळी 6:22 पार्किंग परिसरामधून कार बाहेर पडली आणि त्यानंतर 6:48 ते 6:52 ही कार लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या सिग्नल जवळ पोहोचली। या कारनं चांदणी चौकातून युटर्न घेतला आणि ती सुभाष मार्गावर पोहोचली। 6:52 या कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला। It is no, we are doing investigation on it. अभी investigation बहुत ही preliminary stages के ऊपर है। Anything, any comment on that will be too premature. And अभी जब तक coherent पूरी चीजें sequence of events क्या है, सब कुछ लिंक नहीं होता, तब तक कुछ भी कहा जाना मुश्किल है। दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटापूर्वी डॉक्टर उमरचे साथीदार डॉक्टर आदिल मोहम्मद, डॉक्टर शकील मुजम्मिल आणि डॉक्टर शाहिना पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले होते। हे सर्वजण पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदसाठी काम करीत होते। त्यांचा दिल्ली आणि परिसरात मोठ्या घातपाताचा डाव असावा असा तपास यंत्रणांना संशय आहे। आपल्या साथीदारांना अटक केल्याचं समजल्यानंतर डॉक्टर उमर बिथरला असावा आणि त्यातूनच त्यांना हा घातपात घडवून आणल्याचा संशय आहे। सुरक्षा यंत्रणांनी हा कट उधळून लावला, मात्र यामुळे हतबल झालेल्या दहशतवादी संघटनांनी घाई गडबडीमध्ये राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात असलेल्या मेट्रो स्टेशनच्या बाजूला स्फोट घडवून आणला। हा स्फोट घडवून आणताना फार मोठी तयारी त्यांना करता आली नाही, त्यामुळेच आत्मघाती हमला केला असावा अशी चर्चा राजधानी दिल्लीत आहे। सुरक्षा यंत्रणा याचा युद्धस्तरावरती तपास करत आहे। फरीदाबाद मॉड्यूलचा पर्दाफाश झाल्यानंतर तपास यंत्रणांचे हात आपल्यापर्यंत पोहोचतील या भीतीनं डॉक्टर उमरनं आत्मघातकी पद्धतीनं स्फोटकांनी भरलेली ह्युंडाई i20 कारचा स्फोट घडवल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते।